Welcome to all dear learners. Uh, Today's topic is regarding the grammar. ग्रामर सिक्वेन्स मध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण ॲड ए क्वेश्चन टॅग आणि काही इन्फिनिटिव्हची उदाहरणं घेतलेली आहेत. ॲड ए क्वेश्चन टॅग्स म्हणजे वाक्यात जर हेल्पिंग वर्ब असेल तर वाक्याच्या बाहेर काढायचं आणि नसेल तर सुरुवात डू किंवा डज आणि पास्ट टेन्स असेल तर डीड हा नियम आहे. दुसरा नियम असा आहे की वाक्य जर अफॉर्मेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचा आणि जर सेंटेन्स जर निगेटिव्ह असेल तर जो क्वेश्चन टॅग आहे तो पॉझिटिव्ह येईल. ओके, तर सेंटेन्स पहिला आहे नेहा वॉज फ्रायटन. या ठिकाणी वॉज आहे, वॉज बाहेर काढू आपण, इथं कॉमा द्यायचा, नंतर निगेटिव्ह करायचं वॉजंट, नंतर नेहाबद्दल प्रोनाऊन्स वापरायचं. नेहा हे मुलीचं नाव आहे म्हणून वॉजंट सी. नंतर वी कॅन डू इट, या ठिकाणी कॅन आहे, कॅन बाहेर काढा, नंतर निगेटिव्ह करायचं कांट, नंतर वी. ओके, क्वेश्चन मार्क. नथू ग्रंबल टू हिमसेल्फ, या ठिकाणी हेल्पिंग वर्ब्स नाही आहे किंवा सहाय्यकारी क्रियापद जसं ॲब इज आर वॉज वेअर डू डज डीड हॅव हॅज हॅड कॅन कुड मे माईट मॉट शाल शूड विल वूड ऑट नीड देअर यूज टू हेल्पिंग वर्ब्स आहे. तर या ठिकाणी मग पास्ट टेन्स आहे म्हणून डूचं रूपांतर कशामध्ये करायचं डीडमध्ये, नंतर निगेटिव्ह सेंटेन्स डिडंट, नथूसाठी ही शब्द आणि क्वेश्चन मार्क. नंतर यू शूड ओबे टू एल्डर, शूड आहे इथे कॉमा द्या, शूड, नंतर निगेटिव्ह करायचं शुडंट. ओके, नंतर यू, शुडंट यू आणि क्वेश्चन मार्क. नंतर माय फादर इज अ टीचर, टू बी आहे, इज लिहा, नंतर निगेटिव्ह करा इजंट, माय फादरसाठी ही शब्द वापरायचा. हे झाले क्वेश्चन टॅगचे उदाहरण. इट्स व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. ओके, वाक्य पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग निगेटिव्ह करायचं. ओके, या ठिकाणी सर्व सेंटेन्स हे पॉझिटिव्ह म्हणजे अफॉर्मेटिव्ह होते, आपण निगेटिव्ह केले. नंतर अंडरलाईन द इन्फिनिटिव्ह. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, टू प्लस वर्ब फॉर्म, टू प्लस बेस फॉर्म ऑफ द वर्ब. जसं ही वॉज फोर्स टू स्टडी, टू स्टडी हे झालं इन्फिनिटिव्ह. दुसरं वाक्य नो बडी वॉन्टेड टू व्हिजिट हर, टू व्हिजिट हे झालं इन्फिनिटिव्ह. नंतर मिस्ट्रेस श्रीवास्तवा हॅड टू डू शॉपिंग, टू डू हे झालं इन्फिनिटिव्ह. सो दिस इज द सिम्पल पार्ट. 1 मार्कसाठी एक्झाममध्ये विचारतात विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याही लक्षात आलं असेल. ओके, सो